मुंबईतील दादरमध्ये पालिका निवडणुकीआधी आता आमदार महेश सावंत आणि समाधान सरवणकरांमध्ये सामना रंगलाय. फुल मंडईमधील बॅनर काढल्यानं समाधान सरवणकरांचा संताप. हप्ते घेणाऱ्या आमदारांचं एकूण कारवाई का करताय, सरवणकरांनी विचारलाय हा जाब. फुल मार्केटच्या कमिटीमध्ये राजकीय बॅनर लावू नका हे पहिलेच सांगितलं होतं. लोकांनी घरी बसवल्यामुळेच त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. महेश सावंत यांची सरवणकरांवर जोरदार टीका. विधानसभेत झालं ते विसरा. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. मनसे बैठकीमध्ये राज ठाकरेंचे आदेश आहेत. पालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम आढावा घेणार आहे. मनसेची महायुतीसोबत युती एकनाथ शिंदेंमुळेच फिसकटली. पदाधिकारी बैठकीमध्ये राज ठाकरेंचा आरोप आहे. युती 3 पक्षांच्या एकत्र विचारानं होते, त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोषी ठरवणं चुकीचं आहे. खासदार नरेश म्हस्के यांचं वक्तव्य. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार. हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. मनसेनं मतं खाल्ल्यानंच शिवसेनेचे 10 उमेदवार पडलेत. मराठी माणसाला न्याय द्यायचा असेल तर राज ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे. योगेश कदम यांचं वक्तव्य. राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. नवीन सोना हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रधान सचिव असतील, तर माणिक गुरसाल हे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नवे आयुक्त आहेत. महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून निवडणूक आयोगाच्या तक्रारी संदर्भात याचिका दाखल झाली आहे. निवडणुकांचा पुनर्विचार होण्यासह पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची याचिकेतून मागणी आहे. वन नेशन वन इलेक्शन बाबत दिल्लीमध्ये आज संयुक्त संसदीय समितीची महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळेंसह अनिल देसाई उपस्थित राहण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी आज दिल्ली दौऱ्यावर जाणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक होणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही अजित पवार भेट घेण्याची शक्यता आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासोबत त्यांची बैठक होईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत अद्याप अधिसूचना नाहीये. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबियांची फडणवीसांशी चर्चा. आमदार सुरेश धस देखील उपस्थित. महाराष्ट्रात गुन्हेगाराला माफी नाहीये, आरोपींना सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना हे आश्वासन आहे. पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप. अजित पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सूत्रांची ही माहिती आहे. मी राजीनामा दिलेला नाहीये, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात दाखल होत असताना मुंडेंचं हे वक्तव्य. आरोपी बिनभाड्याच्या खोलीमध्ये राहिले पाहिजेत. नातेवाईक मंत्रिमंडळांनाही देखील भेटता कामा नये. आरोपींची पूर्णपणे तेरे नाम सारखी अवस्था झाली पाहिजे. सरपंच परिषदेत सुरेश धस यांचा हल्लाबोल. बीड प्रकरणामधील आरोपींना नातेवाईकांसह कुणालाही भेटता कामा नये. आका असो किंवा आकाचा बाका असो, कुणालाही सुट्टी नाहीये. सरपंच परिषदेच्या आंदोलनातून सुरेश धस यांचा इशारा. योग्य वेळी उत्तर देणार. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून होणाऱ्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलू शकत नाही. त्याबाबत निर्णय त्यांचे पक्षप्रमुख आणि फडणवीस घेतील. संतोष देशमुखला न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील. मंत्री पंकजा मुंडेंचं हे सूचक वक्तव्य. आता बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास त्यांनी मात्र नकार दिला. बीडमधील हत्येचा तपास हा धुळफेक. सुरेश धस बोलतात, मात्र वरून आता दट्ट्या मिळाला की माघारेतेही घेतात. खासदार संजय राऊतांचं हे वक्तव्य. धनंजय देशमुखांनी औरंगाबाद खंडपीठामधील याचिका घेतली आहे मागे. तपासावर समाधानी नसल्यानं निर्णय घेतलाय. वाल्मिक कराडावर हत्येचा गुन्हा दाखल करा. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची याचिकेतून केली होती मागणी. मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली, देशमुखांचा सवाल. धनंजय देशमुखांच्या फोननंतर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे. धनंजय मुंडेंच्या या विरोधामध्ये करुणा शर्मा यांच्याकडून मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात क्राईम ब्रांचच्या तपासावर झिशान सिद्दीकी असमाधानी आहेत. झिशान सिद्दीकी या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेतील. देशाचंच राष्ट्रगीत जनगण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे. गोधाधामचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचं हे विधान आहे. टागोरांनी पंचम जॉर्ज यांची स्तुती करताना जनगण मन गायलंय. रामगिरी महाराजांचं हे विधान आहे.
वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली. अटकपूर्व जामिनासाठी पूजाची आता सुप्रीम कोर्टात धाव. कोर्ट दिलासा देणार का, याकडे लक्ष आहे. पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये आढावा बैठक. भूसंपादन प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांकडून MIDCला निर्देश. कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचं प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. मोजेनाईट खडा खरेदी वजा जास्त आता परतावा देण्याचंच आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. नागरिकांचा पुन्हा जबाब नोंदवला जाईल. कुख्यात डॉन अरुण गवळीला आता 28 दिवसांची संचित रजा मंजूर झालेली आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय आहे. 28 दिवसांची ही संचित रजा असेल. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क आणि राणीच्या बागेतील बचाव केंद्राच्या आहारापासून कोंबड्या हद्दपार झालेल्या आहेत. EVM इन्फ्लुएन्झा विषाणूसाठी आता खबरदारी म्हणून उपाय घेण्यात आला आणि याच विषाणूमुळे नागपूरच्या गोरेपाडा या बचाव केंद्रात वाघ आणि बिबट्याचा देखील मृत्यू झालेला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कोकणामध्ये आठवडा अखेरीसच पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मोरबे धरणामधून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. पुण्याच्या विमाननगरमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा. संजय पार्क, सिद्धार्थनगर, राजगुरुनगर, म्हाडाच्या परिसरामधील पाणीपुरवठा विस्कळीत असेल आणि अनेक तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत. परभणीत गेल्या 24 दिवसांपासून आंबेडकरी अनुयायींकडून लाक्षणिक आंदोलन सुरू झालंय. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी आहे आणि आजपासून सचिन खरात आंदोलनामध्ये सहभागी होणार. पुण्याच्या खेड तालुक्यात थंडीचा जोर पुन्हा वाढलाय. कुडूसमध्ये थंडीसाठी जागोजागी पेटवल्यात शेकोट्या.